प्रदूषणासंदर्भात हायकोर्टामध्ये सुनावणी। आयुक्त भूषण गगराणी सुनावणीला हजर आहेत। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालकही सुनावणीला हजर होते। मात्र आता उद्या पुन्हा एकदा ही सुनावणी होणार आहे। आयुक्तांना यावेळी सुनावणीला सुद्धा उद्या उपस्थित राहावं लागणार आहे। घाणीत राहायचं असेल तर भाजपाला मतदान करा। 9 दिवसांआड आता पाणी हवंय तर भाजपाला मतदान करा, असा निशाणा या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर साधला आहे। सध्या घाणीत राहायचं असेल तर भाजपाला मतदान करा, असं या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य समोर येत आहे। अकोल्यातल्या मतदारांना ठरवायचं आहे की त्यांना घाणीत राहायचं आहे का। मी या सगळ्यांना आवाहन करणार आहे की तुम्हाला जर घाणीत राहायचं असेल तर सरळ सरळ भारतीय जनता पक्षाला मतदान द्या, कमळाला मतदान द्या। तुम्हाला काय म्हणालो, उबाटा शिवसेनेबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे। एकनाथ शिंदे शिवसेनेबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे। अजित पवारांबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे। शरद पवारांबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे। काँग्रेस बरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे। जी बोलली चालली नाही ती फक्त बीजेपी बरोबर। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीची बैठक ही पार पडली। वंदना चव्हाण यांच्या कार्यालयामध्ये ही बैठक पार पडली। पुणे मनपासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार यावर चर्चा झाली आहे। या बैठकीमध्ये जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काही अटी शर्ती या ठिकाणी देण्यात आल्यात। बैठकीचा तपशील दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांना देण्यात येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।